परवाच AICTEचा रिपोर्ट मी वाचला. त्याच्यामध्ये भारतामध्ये MS करायचं जे प्रमाण आहे ते फार कमी झालेलं आहे. डिक्लाइन, इट्स ऑन अ डिक्लाइन. स्टुडंट्स आर प्रेफरिंग टू गो ओव्हरसीज, म्हणजे बाहेर जाऊन MS करणं. अपॉर्च्युनिटीज पण तसे ओपन व्हायला लागले. आता तुमच्या नावाचे 4 पेटंट्स आहेत, तर ते पेटंट्स तुम्ही MS न करताच केलेलं आहे तुम्ही. तर हाऊ वॉज दॅट पॉसिबल? हाऊ टू लुक ॲट दिस एंटायर सिनारिओ ऑफ एज्युकेशन? MS जे फॉरेनला जाऊन करतात राईट, त्याच्यामागे एकच मोटिवेशन असतं की बाहेर जायचं आहे. हाय पेईंग जॉब इंडियात पण आहे. इट्स नॉट की हाय पेईंग जॉब, इट्स बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ. त्याच्यासाठी लोक जातात आणि ते क्रेज पण असते. हार्डली 2% ते 3% जे मुलं असतात जी खरोखर ज्यांना स्टॅनफर्ड, UC बर्कलीमधनं वगैरे MS करायचं असतं, PhD करायचं असतं म्हणून जातात. ज्यांना खरोखर कम्प्युटर सायन्समध्ये तिथं जे टॉपचे प्रोफेसर आहेत, टॉपचं जे हे मिळतं त्याच्यासाठी जातात. 97 to 98% मुलं हे फक्त ॲब्रॉड सेटल होण्यासाठी जातात. दॅट इज द रियालिटी.